नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव अजून ठेवलेलं नाही आहे आम्ही, पण लवकरात लवकर ठेवू. हसते आमचा भाऊ. तर आम्ही आलेलो आहे आता रामशेज किल्ल्यावर नाशिकमध्ये. आम्ही आता आलेलो आहे रामशेज किल्ल्यावर नाशिकमध्ये. आम्ही डायरेक्ट सुरुवात करतो आहे गडाच्या पायथ्यापासूनच ब्लॉगची, कारण की आम्ही सुरुवात करू शकलो नाही निघलो तेव्हापासून, कारण की हा अचानक भयानक प्लॅन ठरलेला होता. वातावरण बघू शकता, एकदम मस्त वातावरण आहे. ऊन तर आहे नाशिकमध्ये, ऊन तर पडलेलं आहे, पण 4 नंतर पाऊस सुरू होईल. अजून लई काळाकाळीच हा हा भरपूर ऊन आहे. आता मजा येणार नाही खरी पुढे वरती चढताना गडावर. सुरुवात करतो आम्ही, हे बघा सुरुवात करतो इथून आम्ही. आता भाऊ आहे माझ्यासोबत, तुषार भॉय. चला भेटू पुढे. असा सुरुवातीचा टप्पा पुढे आल्यावर तुम्हाला हे दिसेल. इथे रामशेज किल्ल्याचं एक बॅनर मस्तपैकी, इथे फोटो आहे महाराजांचं, छायाचित्र आहे इथे घोड्यावर बसलेलं. एकदम खूप सुंदर असं प्रकृती दिसते इथे एकदम. मला लांबून दाखवतो, मी प्रयत्न करतो लांबून दाखवायचा. बघा किल्ले रामशेज. या बॅनरसमोर आल्यावरच तुम्हाला इथे सगळं दिसेल की या किल्ल्यावर काय काय आहे, माहिती सगळी दिलेली आहे पूर्ण. हवं तुम्ही याचा एक फोटो काढून घेऊ शकता. हे बघा पाण्याचे टाके आहेत मागे, आणि पुढे पण एक समोरच्या बाजूने. तुम्ही इथून चढणार आहे, या सुरुवाती पायऱ्या आहेत तिथे दाखवल्या आहेत, तिथून चढणार आहे तुम्ही. इथे गुहा आहे, इथे एक दरवाजे आहे, हत्ती दरवाजा वगैरे, भवानी मंदिर आहे. असं वरती किल्लेदाराचा वाडा पण आहे वरती. हे बघा या ठिकाणी दाखवलेलं आहे. इथे किल्लेदाराचा वाडा पण दिसेल तुम्हाला. इथे ध्वजस्तंभ आहे, जो आपल्याला नाशिकवरून समजा तुम्ही येत असाल तर तुम्हाला समोरच्या बाजूने दिसेल. बाकी सगळं इथं दिलेलं आहे तुम्हाला, काय काय वरती बघायला दिसेल. आपण आता वरती जाऊन परत बघून घेऊ. मी प्रयत्न करेल पूर्ण दाखवायचा, जे जे ठिकाणं मला जायला जमतील मी ते पूर्ण प्रयत्न करेल. तिकडे माहिती पण दिलेली आहे, काय काय बघायला भेटेल ते किल्ल्यावर. चला सुरू करूया पुढे. लेट्स गो. काहीच नाही चढलेलं आहे, पण दम तर लागलेला आहे, एनर्जी डाऊन झालेली आहे. काय म्हणतो दादा? एनर्जी तर डाऊन झालेली आहे. माझं तर वजन भरपूर आहे, तुझं वजन किती आहे? माझ्या एवढं गाईज याचं वजन एकदम कमी आहे, माझं सगळ्यात जास्त आहे. तरीसुद्धा मी नडतो पण आहे आणि चढतो पण आहे, एकदम फर्स्ट क्लास. थोडासा दम लागतो आहे, बोलताना थोडासा त्रास होतो, पण ठीक आहे, इट्स कॉमन, इट्स ओके. तू नडतोय याला महत्त्व आहे काय, बरं की नाही? वो मी लास्ट टाईम अंजनेरीला गेलेलो त्र्यंबकेश्वरमध्ये, तेव्हा थोडा इतका जरा मला दम जाणवलेला की मला माझं वजन वाढलं आहे, आवाक्यापेक्षा बाहेर गेलेलं आहे असं वाटलं होतं. आणि आता देखील ते जाणवतं आहे, बरं की नाही? इन्सल्ट का करते मी स्वतःची? गाईज इन्सल्ट करू शकतो वरतोय, कारण की वजन मेंटेन ठेवलं पाहिजे, काही असू दे. आता हा टप्पा चढतो आम्ही, मला व्हिडिओ काढता येणार नाही एक हाताने धरून, मी ट्राय करतो. तरी आम्ही पोचलो राम मंदिरापर्यंत. लेवल 1 कंप्लीट झालेली आहे आपली, एकदम मस्त प्रकारे. काही व्हिडिओ विजन आहे तिथे, मस्त झाड आहे ते, खाली व्ह्यू दिसतो. एक फोटो काढतो मी, टाकतो इंस्टाला किंवा व्हिडिओमध्ये. एक गोष्ट दाखवायची होती तुम्हाला. हे बघा, ओळखत आहे काय आहे का इथे? यार रपाक कलर चेंज
कलर नाही चेंज, म्हणजे त्याचा रंगच तसा आहे, पण ते झाडामध्ये पूर्ण लपून गेलेलं आहे, कळत पण नाही. बघा, असं समजतंय का तुम्हाला? नाही, नेचर्स ब्युटी. हे बघा, इथे हे गणेश कुंड आहे, खाली पाणी त्याच्यात, वरती आपले महाराज आहेत विराजमान, दिसतंय का नाही? हे बघा, भवानी मंदिर, तिथे जायचं आपल्याला. माझा फोन नको जायला भावांनो, वॉटरप्रूफ नाही माझा फोन. क्रॅबी दिसतंय का नाही? दिसतंय का नाही? मला दिसत नाही ह्याच्यात, मला दिसते का? क्रॅबी सीयर्स. चलो ऊपर जाणे काय. नमस्कार मित्रांनो, आम्ही हर्सुलची पोशा आहोत. आलो तू रामशेज किल्ल्यावर हिंडायला. हा मागं दिसत हवा तुम्हाला. आम्ही सांगा पका ऊन नसेल इथं, पण आता पाहत होतो पका उभारत रे पोशा हो, पका उभारत. हा एवढा घाम निघाला आहे आम्हाला, आणि हा वरती सूर्य दिसू राहिला, पहा किती चमकतो. जाम उपर राहिला, जाम कसा सांगू आता तुम्हाला. हे पहा ना, माझे घामाने पाहा ना कसं झालं आहे. अवघड काम आहे गड्या, अवघड काम. आता आम्ही तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवतो. व्ह्यू आमचा बंडी शेट पहा, बंडी काढून राहिला आहे बरं. मला व्ह्यू दाखवतो, व्ह्यू. विषय आता हे बघा, इथे किल्लेदाराचा वाडा इथे दाखवलेला आहे, पण सध्या हयात नाही तो वाडा. इथे हे कुंड आहे, असं वरती टॉपला अजून आलो आम्ही उंच. एक सिस्टीम मला अशी वाटते तीच आहे की वरती पाणी भरत असेल आणि ह्या हवाळांनी हे बघा अशा चरी पाडलेल्या आहेत, जे चरीने खालच्या कुंडाला जातं. खाली आपण जे कुंड बघितलं, अजून एक बॅक साईडने पण आहे कुंड, मी तुम्हाला दाखवतो. पहिले आपण वाडा बघा, वाड्याची परिस्थिती खूप बिकट करून टाकलेली आहे. हे बघा, इथे असू शकतो तो जुना वाडा, पण मग आता लोकांनी काय बोलणार, ज्या गोष्टींचं जतन केलं पाहिजे त्या गोष्टी जतन करत नाही. हे कदाचित असू शकतं. हा इथे एक असा वाडा असेल बहुतेक. इथे इथून तो राहण्याचे ठिकाण किल्लेदाराचं. हे अशा ठिकाणी आल्यावर एकदम वाटतं ना की ते लोक कसे राहत असतील, एवढं उंच किल्ल्यावर एवढं लक्ष ठेवतात आपल्या आजूबाजूच्या परिसरात महाराजांसाठी. खूप छान फिलिंग आहे. मंदिराजवळ आपण आलेलो आहे, भवानी मातेच्या. घट बसवलेला आहे इथे पण. जय भवानी. भवानी देवीचं मंदिर आहे इथे वरती मंदिरावर. हे घट बसवलेले आहेत लोकांनी असतील, 3 घट बसवलेले आहेत इथे. छोटंसं मंदिर आहे, पण एकदम इथे आपल्याला बाहेर बसायला जागा आहे थोडीशी, आणि तिथे महाराजांची मूर्ती आहे.
तर आम्ही आता एक ठिकाण दाखवतो दादाला, चोर दरवाजा नाव होते तिथे. दादाला आता मी दाखवतो आहे कोणतं आहे. आणि तुम्ही बघू शकता समोरनं भरपूर पाऊस येतो आहे. पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. पाऊस येण्याच्या अगोदर आपल्याला पलटी मारायची आहे. ऑलरेडी भिजलेलो आहे आपण. बॅक साईडला आलो आपण या कठड्याजवळ. म्हणून बरं का, टॉर्च नाही का? टॉर्च पाहिजे. हां, बघा लोकांनी कचरा टाकला आहे, पाण्याची बॉटली. आता आपण रिटर्न जर्नी सुरुवात केलेली आहे आपण परत. पाऊस खूप येतो आहे बघा, तुम्ही दिसतोय मागून भरपूर पाऊस पडतोय. आता आपण थोडीशी बाबांकडे काकडी खाऊया. एक एक काकडी चालेल ना? हो, एक एक खाऊया, जास्त नाही. म्हणजे मिरची मसाला आहे त्याच्यातून मिक्स आहे ना बीट. हा, त्याला सांगून जातो मिक्सर आहे बस. वरती काय पाहिलं? वरती मंदिर आहे, भवानी मंदिर आहे नाही तिथे. तिकडे तिकडे कुठे? पलीकडे मागच्या बाजूला हा. नाही का इतकं पाण्याचे 2-3 हे टाके असं. हां, बाकी बॅक साईडचा व्ह्यू दिसतो पूर्ण, बाकी काय नाही एवढं. या डोंगरावर जाऊन ते हे होतं वाटतं वरती वाडा होता, हा. पण आता काय सगळं ते सगळे हे करून गेले. आधी बाबा माहिती आम्ही लहान होतो, हे पूर्ण झाकीर होतं म्हणून. हां ना, आता फार मोकळं झालं. इथे हे का हा, ये बाई हे दिसतंय ना, बुरुज असतील ना इथे आजूबाजूला. ते आणि बरोबर पूर्ण झाकलेलं. ते पहिल्यासारखं किल्ल्यांकडे लक्षच राहत नाही काय लोकांचं. आपल्याला तरी आहे, पाहायला भेटली. पुढच्या पिढीला नाही पाहिलं. पुढच्या पिढीला नाही भेटणार ना. अर्धच होणार तसं. बाबा हे काय नमक नका लावा. हां, काकडी पाण्याची आवश्यकता नाही, फक्त काकडी खा. पण काकडी मात्र बिना मीठवाली पाहिजे, तेव्हा पाण्याची गरज लागणारच नाही तुम्हाला. एक नंबर. तुझी नमक लावले का तू? उपवासाला चालत नाही वाटत. उपवासाला चालत. इलेक्ट्रोलाइट्स भेटतात नमक लावून खाल्ल्यावर. वा, लक्षात ठेवा तुम्ही पण, माहिती भेटलेली आहे नवीन तुम्हाला. जसं आमचं ठरलेलं, किती मिनटात? 15 मिनटात खाली यायचं ना रे. हो, 15 मिनटात खाली यायचं होतं आम्हाला. आम्ही 15 मिनटात आलोय वाटतं. 15 मिनटं खाली झालेत. 15 मिनटं झालेत. पण त्याचं असं म्हणणं आहे की त्याच्या गुडघ्यांचं वंगण झालेलं आहे. वंगण म्हणजे आता त्याला ग्रेसिंग करायला लागेल आपल्याला. एवढं आपल्याला ग्रेसिंग करण्याची खूप शक्यता भासत आहे त्याला. बघू करून टाकू ग्रेसिंग. तर आम्ही आता उतरलो आहे किल्ल्यावरून. बघा बॅक साईडला किल्ल्यावरून उतरलं. आता आमच्या घरी जाण्याचा प्रवास सुरू होईल आता इथून. बघू, जर वाटलं तर तो प्रवास देखील तुम्हाला दाखवतो. थोडक्यात दाखवेल, जास्त डीपमध्ये नाही. भेटू थोड्या वेळातच. बाय. नमस्कार मित्रांनो. तर त्या दिवशी आपण व्लॉगची हे काय खाली जा. नमस्कार मित्रांनो, आपण त्या दिवशी ब्लॉगची एंडिंग करू शकलो नाही मी, पण आज मी करतोय ती एंडिंग. कारण की ब्लॉगला एंडिंग असल्याशिवाय ब्लॉग चांगला होत नाही. तर आपण गेलेलो रामशेज किल्ल्यावर. रामशेज किल्ल्याचा इतिहास तसा खूप मोठा आहे. तुम्ही कुठे वाचलं असेल पुस्तकात, किंवा आपला आय थिंक सो मला वाटतं सातवीला असताना वाटतं होतं इथे त्याच्या पुस्तकात फोटो होता रामशेज किल्ल्याचा मागच्या बॅक साईडला पेजवर वाटतं. तर तिथे खूप मोठा इतिहास आहे. तिथे औरंगजेबाने 3
सरदार पाठवले होते जिंकायला, किल्ला जिंकण्यासाठी. महाराजांच्या निधनानंतर शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील सगळ्या किल्ल्यांवर औरंगजेबाला जेव्हा ताबा करायचा होता तेव्हा त्यांनी नाशिकमध्ये 3 सरदार पाठवलेले. एक पहिला म्हणजे शहाबुद्दीन फिरोजजंग. त्याच्यानंतर त्यांनी 30 ते 40,000 फौज पाठवलेले. पण किल्ल्यावर फक्त 500 ते 600 मावळे होते. त्यांनी किल्ला लढवलेला पूर्ण तब्बल 6.5 वर्ष किल्ला लढवला त्यांनी. 6.5 वर्ष. अशी अधिक माहिती अजून पाहिजे असेल तुम्हाला किल्ल्याची तर तुम्ही अजून गुगलला सर्च केलं तरी त्याबद्दल भरपूर माहिती येते, भरपूर अजून किल्ल्यांची. बघा, तुम्हाला नक्की आवडेल तिथे गेल्यावर. आणि कमेंट करा कसे वाटले व्हिडिओ वगैरे. लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये भेटू आपण पुन्हा. आणि माझ्यासोबत माझा भाऊ राहील सोबतच, तुषार भोये. परत भेटू आपण पुन्हा. तोपर्यंत काळजी घ्या. भेटू.